कर्नाटकमध्ये आज कॉटन कॅन्डी आणि कोबी मंचुरियन बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फूड कलर आणि प्रिझर्वेटिव्हजवर बंदी घालण्यात आली आहे। कोबी मंचुरियन आणि कॉटन कॅन्डीमध्ये रोडामाइन बी या कलरिंग घटकाचा वापर केला जातो। रोडामाइन बी या घटकाचा उपयोग लेदर कलरिंग आणि पेपर प्रिंटिंगसाठी केला जातो। या पदार्थाचा खाद्यपदार्थात वापर केल्यास त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन अनेक आजारांना सामोरे जावे लागते। जागतिक महिला दिनानिमित्ताने महाराष्ट्र सरकारने राज्याचे 4थे महिला धोरण जाहीर केले आहे। यानुसार शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यानंतर लगेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरील त्यांच्या दालनाबाहेर अजित, आशाताई, अनंतराव पवार अशी पाटी लावली आहे। ही पाटी सध्या आकर्षणाचा व कौतुकाचा विषय ठरला आहे। महाविकास आघाडीचा अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटला नाही। यातच लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते। त्यामुळे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले आहे। महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने आपापसात जागा वाटपाचे समीकरण निश्चित केलेले नाही। आळशीपणा आणि घाईचा अभाव असूनही आम्ही सकारात्मक आहोत, परंतु महाविकास आघाडीची आळशी वृत्ती कमीत कमी सांगण्यासारखी आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे। मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला। विधिमंडळाने कायदा मंजूर केल्याने त्यावर तातडीने स्थगिती देण्याची गरज नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले। तसेच यावर सर्वांना उत्तर देण्याची संधी कोर्टाकडून देण्यात आली आहे। दरम्यान सरकारने मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे। या विरोधात गुणारत्न सदावर्तेंसह काही जणांनी कोर्टात धाव घेतली आहे। गेल्या 11 महिन्यात पुणे स्थानकावरून 64,000 रेल्वे धावल्या आहेत। याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत 12% वाढले आहे। मागील वर्षी 56,699 रेल्वे धावल्या। तसेच पुणे स्थानकावरून धावणाऱ्या प्रवासी गाड्यांची संख्या 151 आहे। आधी हेच प्रमाण 138 वर होते, तर मालगाड्यांचे प्रमाण 32 वरून 45 झाले। प्रवाशांच्या सोयीसाठी जास्त गाड्या चालविण्याचा प्रयत्न असल्याचे येथील व्यवस्थापक सचिन पाटील म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबाद येथे 85,000 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन केले। तसेच 10 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेसवर टीका केली। काँग्रेस सरकारच्या काळात रेल्वेला प्राधान्य दिले जात नव्हते। 2014 पूर्वी ईशान्येकडील 6 राज्यांच्या राजधानींना रेल्वेने जोडले नव्हते। ते काम आम्ही केले। आम्ही रेल्वेचे 6 पटीने बजेट वाढवले, असे मोदी म्हणाले। केंद्र सरकारने सोमवारी देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा CAA लागू केला। याला अभिनेता थलापती विजयने सोशल मीडियावर पोस्ट करत विरोध दर्शवला। हा कायदा स्वीकारता येणार नसून तामिळनाडूमध्ये लागू करण्यात येऊ नये, अशी विनंती केली। तसेच देशात विविध जाती धर्माची लोक गुण्यागोविंदाने राहत असताना सरकारने असे कायदे लागू करू नयेत, असेही त्याने म्हटले। दरम्यान विजयने नुकताच TVK पक्ष स्थापन केला होता। आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा आणि त्यांची पत्नी अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या परदेशात आहेत। त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या लंडन इंडिया फोरम 2024 या कार्यक्रमात वक्ते म्हणून सहभाग नोंदवला। त्यांच्यासोबत दिग्दर्शक कबीर खानही उपस्थित होता। राघव यांनी कार्यक्रमाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत। तसेच ही संधी दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले आहे। भाजप 150 पेक्षा जास्त जागा जिंकू शकत नाही, असे आपल्याला एका भाजपच्याच नेत्याने सांगितल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे। त्यासाठीच फोडाफोडीचे राजकारण भाजपकडून सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। दरम्यान भाजपने यंदा लोकसभेत 400 पार ही घोषणा दिली आहे। महाराष्ट्रात अजित पवारांची राष्ट्रवादी व एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांच्यासोबत आहे, तर इतर राज्यातही भाजपने युती केली आहे। सोन्याच्या दरात गेल्या 7 दिवसांपासून मोठी वाढ पाहायला मिळत आहे। जवळपास 4,000 सोने महागले आहे। गेल्या आठवड्यात 62,000 असलेले सोने 66,000 रुपयांच्या जवळपास पोहोचले आहे। त्यामुळे मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमसाठीचे दर 66,260 रुपयांवर पोहोचले आहे, तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 60,740 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर 49,690 रुपये झाले आहेत, तर चांदीचे दर 76,100 रुपये किलो झाले आहेत। प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत खासदार नवनीत राणांवर आरोप केला आहे। नवनीत राणा या बिगेस्ट फ्रॉड आहेत।
त्यांनी जेलमध्ये जाण्याची मानसिक तयारी केली पाहिजे असे आंबेडकरांनी म्हटले। राणांनी दिलेले कागदपत्रे बनावट असल्याचा आरोप करून पालघर उपजिल्हाधिकाऱ्यांनी मुलुंड कोर्टात केस दाखल केली आहे अशी माहिती त्यांनी दिली। अमरावती लोकसभा निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा राणांवर आरोप आहे। सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असे विधान परभणी दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंनी केली आहे। सरकारने जितका वेळ मागितला तितका त्यांना दिला, पण त्यांनी आरक्षण दिले का? तर नाही। पण मी मरेपर्यंत माझ्या समाजाला साथ देणार आणि सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर ठाम राहणार असे जरांगे यांनी म्हटले आहे। यावेळी जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना आवाहन देत फक्त 8 दिवस माझ्या बाजूने बसून उपोषण करून दाखवा असेही म्हटले। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन शुक्रवारपासून म्हणजेच 15 मार्चपासून बंद राहणार आहे। या दिवशी भाविकांना देवाचे फक्त मुखदर्शन घेता येणार आहे। मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे। आता गाभा दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे। याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला। यंदाची मिस वर्ल्ड ठरलेली सौंदर्यवती क्रिस्टिना पिस्कोवाने अभिनेत्री प्रियंका चोप्रा माझी प्रेरणास्थान असल्याचे म्हटले आहे। प्रियंकाने 2000 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली होती, तर शनिवारी मुंबईत झालेल्या मिस वर्ल्ड फायनलमध्ये क्रिस्टिनाने मिस वर्ल्डचा ताज पटकावला होता। त्यानंतर एका मुलाखतीत बोलताना आपल्याला बॉलिवूड चित्रपट खूप आवडतात, गाणी आवडतात, भारतीय जेवण खूप आवडते असे म्हटले आहे। आपल्या सगळ्या पदांचा राजीनामा देत वसंत मोरे मनसेतून बाहेर पडले आहेत। सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या फोटोला साष्टांग दंडवत घालत हसल्याचा फोटो पोस्ट करत राज साहेब मला माफ करा असे म्हणत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती दिली। तसेच येत्या 2 दिवसात पुणेकरांपुढे मी माझी भूमिका जाहीर करणार आहे, कोणत्या पक्षात जायचे की अपक्ष राहायचे हे सांगणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली। वसंत मोरेंनी पत्रकार परिषद घेत मनसे सोडण्याबाबत स्पष्टीकरण दिले। मी गेल्या 1.5 वर्षांपासून लोकसभा लढवण्यास इच्छुक आहे, पण जेव्हा निवडणूक जवळ आली तेव्हा पक्षातील नेत्यांची नावे पुढे आली। काही नेत्यांनी माझी स्थिती, पुण्यातील मनसेची स्थिती खराब असल्याचा खोटा अहवाल राजसाहेबांपर्यंत पोहोचवला। आता मी परत मनसेत जाणार नाही, तसेच माझी दिशा पुणेकर ठरवतील असे म्हणत मोरेंच्या डोळ्यात अश्रू आले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते आज दूरदृष्टी प्रणालीद्वारे अहमदाबाद मुंबई वंदे भारत ट्रेनच्या शुभारंभासह विविध उपक्रमांची पायाभरणी लोकार्पण पार पडली। यावेळी मुंबई सेंट्रल स्थानकातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर होते। यामध्ये राज्यातील एकूण 506 प्रकल्पांचा समावेश आहे। 150 वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल्स, 170 इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम, 130 सौर पॅनल, 18 नव्या रेल्वे मार्गांचा समावेश आहे। आधार कार्डाची माहिती अपडेट करण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे। आता 14 जून पर्यंत आधार कार्डवरील माहिती अपडेट करता येणार आहे। या अगोदर ही डेट 14 मार्च पर्यंत होती। यामुळे देशभरातील कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळाला आहे। याबाबत UIDAI सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे। जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा अधिक जुने असेल, तुम्हाला यावरील माहिती अपडेट करून घ्यावी लागणार आहे। काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल होताच त्यांनी पहिल्याच सभेत केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली। आदिवासी देशाचे खरे मालक आहेत, जंगल उद्योगपतींना देण्याचा भाजपचा घाट आहे। मोदी सरकारने उद्योगपतींचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ केले, पण आदिवासींचे किती कर्ज माफ केले असा सवाल राहुल गांधींनी केला। देशातील आदिवासी बांधवांवर अन्याय होत आहे असेही राहुल गांधी म्हणाले। आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील बड्या नेत्यांना भाजप मैदानात उतरवणार असल्याची चर्चा आहे। यामध्ये पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांची नावे आहेत। याबाबत भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। पण विशेष म्हणजे लोकसभा लढविण्यासाठी नेते मात्र निरुत्साही असल्याची माहिती आहे। पण पक्षाचा आदेश असल्यास नेत्यांना लोकसभा लढवावी लागणार आहे।